सो आता आपण बोलणार आहोत एका 34 वर्षाच्या मेल क्लायंटबद्दल, पुरुषाबद्दल, जो माझ्याकडे आला होता काही रेग्युलर ज्या आपल्या तक्रारी असतात तशाच काही घेऊन, की मला कशात रस वाटत नाही आहे. त्याचं लग्न झालेलं होतं, बायको होती, एक मुलगी होती 6 वर्षाची, पण मला त्यांच्याशी खेळण्यात मजा येत नाही आहे. मला काहीच करावंसं वाटत नाही आहे, ना नोकरी करावीशी वाटते ना काही करावंसं वाटतं. हे काही कन्सर्न्स होते, हे काही त्याच्या तक्रारी होत्या ज्या घेऊन तो थेरपीमध्ये आला होता. तर आता ह्याच्यात काय होतं की बाहेरून दिसणाऱ्याला सगळं चांगलं दिसतं, की बाबा नोकरी आहे, फॅमिली आहे, कुटुंब आहे, मुलं आहेत, चांगले पैसे आहेत, घर आहे, मग कशाचं दुःख आहे रे बाबा तुला. हे काही प्रश्न त्याला सगळे त्याच्या आजूबाजूचे आई वडील, मित्र वगैरे सगळेजण विचारत होते, ज्या कारणाने तो अजून जास्त स्ट्रेसमध्ये होता, अजून जास्त ताणात होता, की नक्की काय होतंय बरं, सगळ्यांना तर सगळं चांगलं दिसतंय आणि मलाच का नाही दिसू शकत आहे. आता हे जेव्हा होतं ते साहजिक आहे, हे आपल्या बऱ्याच लोकांबरोबर होतं, की असं इतकं दुःख आहे का खरंच माझ्या आयुष्यात, की मी इतकं दुःखी आहे. पण काय असतं ना, भावनांना, इमोशन्सना, फिलिंग्सना असं नसतं की फक्त आपण डिस्कवर नाही केलंय, फक्त आपल्याला कळलेलं नाही आहे की ते कुठून येत आहे, म्हणून आपण फक्त अरे हे सगळं आहे ना मग कशाचं दुःख असा विचार करत राहतो. पण यात महत्त्वाचं काय असतं की मला हे होतं आहे म्हणजे हे खरं आहे, म्हणजे मला ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि या कारणाने जेव्हा आपण सुरू करतो किंवा या पॉईंटपासून जेव्हा सुरू करतो तेव्हा आपण स्वतःमध्ये ते जे नेसेसरी बदल असतात, जे महत्त्वाचे बदल असतात ते आणू शकतो. तर आता या क्लायंटच्या बाबतीत काय झालं की त्यांना हे सगळे कन्सर्न्स होते. जेव्हा मी त्यांना विचारलं की बरं तुम्ही सांगा मला की तुम्हाला एक्झॅक्टली काय होतंय, तुमच्या काय तक्रारी आहेत, तुमचे काय विचार आहेत. जे पहिले त्यांचा विचार आला तो होता की मला माझ्या कुटुंबासाठी स्ट्रॉंग व्हायचंय, मला माझ्या कुटुंबासाठी खंबीर राहायचंय. आणि यात आता कुटुंबासाठी खंबीर राहायचं यात वाईट काहीच नाही आहे, बरोबर. पण माझा त्यांच्यासाठी प्रश्न पहिला हा होता की ठीक आहे आपण कुटुंबासाठी तर स्ट्रॉंग राहूया, आपण कुटुंबासाठी सहनशील बनूया, पण स्वतःचं काय. आर यू स्ट्रॉंग इनफ फॉर युअर ओन सेल्फ. तुम्ही स्वतःसाठी तेवढे कणखर, तेवढे खंबीर, तेवढे स्ट्रॉंग आहात का. मग स्वतःसाठी का नाही. कारण जेव्हा स्वतःसाठी स्ट्रॉंग व्हाल तेव्हा दुसऱ्यांसाठी करू शकाल. मग जेव्हा आम्ही इथून सुरुवात केली तेव्हा त्यांना बऱ्याच गोष्टी, जेव्हा महत्त्वाचं काय होतं, आपण बऱ्याच वेळेला दुसऱ्यांसाठी गोष्टी करत राहतो. आणि एस्पेशली पुरुषांच्या बाबतीत असं होतं की सगळे माझ्यावरती डिपेंडंट आहेत, माझ्यामुळे त्यांचं आयुष्य चालू आहे. हा एक फक्त फायनान्शियल भाग नसतो, बऱ्याच वेळेला हा मेंटल भागही असतो. त्यामुळे मी एक मेंटल लोड घेत राहतो की मला सगळ्यांचं करायचं आहे बाबा, माझ्या खांद्यावरती हे ओझं आहे. हे काही खूप प्रमाणात सोसायटीने जे आपल्याला, आपल्या आजूबाजूच्या जे लोकांनी आपल्याला आपली जडणघडण केली आहे त्यांच्यामुळे पण हे विचार आपल्यामध्ये येतात. आपण कायम अशी लोकं बघितलेली असतात, पुरुषांची आणि बायकांची कामं वाटलेली असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण या रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःहून स्वतःच्या अंगावरती घेत असतो. आता त्या जबाबदारी आपल्याला मोटिवेट केलं पाहिजे, जबाबदारीने आपल्याला पुढे जाण्याची इच्छा दिली पाहिजे, ना की आपल्याला दबवलं पाहिजे. पण बऱ्याच वेळेला जबाबदाऱ्यांखालती आपण दबत राहतो. तर हा जेव्हा आपण सेपरेट करतो की बाबा तुझे एक बायको आहे, एक मुलगी आहे, पण तेही आपलं आयुष्य जगतायत, जगू शकतात, आपण स्वतःचं आयुष्यही जगू शकतो. आपण जेव्हा स्वतःचा विचार करतो तेव्हाच त्या आनंदाने, जेव्हा तुम्ही त्यांनी फुल होता तेव्हा तुम्ही वेन यू आर फुल विथ युअर ओन हॅपीनेस, तुम्ही तो वाटू शकता. आणि त्या विचारांनी जेव्हा आम्ही सुरू केलं, तुम्हाला माहिती आहे एक महत्त्वाची गोष्ट जी मी त्याच्यात आयडेंटिफाय केली, जी अगेन आपल्या सगळ्यांमध्ये आहे, की बरेच वर्ष झाले होते या व्यक्तींनी आपल्या हॉबीज काय आहेत, मला काय करायला आवडतं, मी ते करतोय का, यावरती फोकसच केलेला नव्हता. आणि तुम्ही स्वतः आठवून बघा की कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला खरंच करायला आवडते. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला सगळेजण विचारायचे की बाबा तुझे छंद काय, तुला काय करायला आवडतं. आणि खरंच, आणि तेव्हा आपल्याकडे आपण करायचो, खेळायला जाणं, पुस्तकं वाचणं, क्राफ्ट बनवणं, काही मित्रमैत्रिणींबरोबर काही नवीन करणं, ट्रेकिंगला जाणं, हे सगळं आपण करत होतो. आता आपण या गोष्टी कितपत करतो, त्यासाठी वेळ काढतो का. तर या व्यक्तीसाठीही, या क्लायंटसाठी पण महत्त्वाच्या काही गोष्टी आम्ही केल्या की तुम्हाला काही स्वतःच्या हॉबीज पाहिजेत, तुम्हाला काही स्वतःचे छंद पाहिजेत, स्वतःसाठी ती गोष्ट केल्यासारखं वाटलं पाहिजे नुसतं. आणि ह्याचा
भाग होतो सेल्फ केअरमध्ये, हे असतं तुमच्या रेस्टचा भागही असतो. जेव्हा मी स्वतःसाठी एक गेम खेळून येते तेव्हा मला किती छान वाटतं. आणि तोच जे छान मूड तुम्ही घेऊन येता तो घरीही घेऊन येणारच आहात ना. तर या बाबतीत जे महत्त्वाचं आहे आणि आय थिंक जे मला सगळ्यांबरोबर शेअर करायला आवडेल इज फोकस ऑन युअर हॉबीज. फाइंड युअर हॉबीज. आणि कोणत्याही हॉबीला, आता आपण एका हसल कल्चरसारख्या ह्याच्यात राहतो की सारखं प्रत्येक हॉबी आली, काही छंद आला की त्याला बिझनेसमध्ये कन्वर्ट करायची एक आपली हे असते की अरे क्रोशे करतोस का छान, तर त्याला बिझनेसच बनव, आता साईड हसल बनव. तर नाही, तो साईड हसल्स राहू द्या, तुमचं मेन काम, तुमचं महत्त्वाचं काम राहू द्या, पण स्वतःसाठी त्या हॉबीज करा. मग त्या सोलो असू शकतात, म्हणजे एकट्याने करण्याच्या हॉबीज असू शकतात, त्या नवीन मित्रांबरोबर असू शकतात, त्या जुन्या मित्रांबरोबर असू शकतात, पण स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे एखाद्या छंदात वेळ गुंतवणं हेही असू शकतं.